SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात याव्यात अशा सूचना केंद्रीय निवडणूक आयोगानं प्रत्येक राज्यांना केल्या आहेत। त्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षी होण्याची शक्यता आहे। 20 जिल्हा परिषदा आणि 291 पंचायत समित्या या निवडणुका यंदाच्या डिसेंबर किंवा पुढील वर्षाच्या जानेवारी 2027 आधी होण्याची शक्यता कमी आहे। ईद-ए-मिलाद, नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे शहरात आज रात्री 1 वाजल्यापासून ते 31 ऑगस्ट रात्री 12 पर्यंत 14 दिवसांची जमावबंदी लागू करण्यात आली आहे। या काळामध्ये सार्वजनिक ठिकाणी राजकीय आंदोलनं, धरणे, निदर्शनं, बंद आणि उपोषण यांना बंदी असेल असा आदेश पुणे पोलिसांच्या विशेष शाखेनं काढला आहे। दरम्यान याच काळामध्ये लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा छात्रों की गूंज हा विद्यार्थ्यांसोबतचा कार्यक्रम पुण्यामध्ये नियोजित आहे। त्यामुळे या कार्यक्रमाला पोलीस परवानगी देणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। मुंबईतील अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य करण्याच्या नियमांच्या अंमलबजावणीसाठी उद्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक होणार असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय। तसंच जुजबी मराठी येत नसेल तर त्याला 1 महिन्याची नोटीस दिली जाईल। त्यानंतरही मराठी शिकला नाही तर परवाना निलंबित होईल असा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलाय। बघा 105 दिवसाची मुदत दिली, त्यामध्ये 1,65,00,000 सहभागी झाले होते सगळे रिक्षा आणि टॅक्सी ड्रायव्हर। आता आम्ही कायदा सुद्धा असा केला आहे की ताबडतोब कोणावर कारवाई नाही, कुणाचं ताबडतोब परमिट रद्द करत नाही, ताबडतोब लायसन्स रद्द करत नाही, त्याचा बॅच आम्ही रद्द करत नाही। आम्ही पहिले त्याला नोटीस देणार, 30 दिवसाच्या मुदतीमध्ये तो जर नाही शिकला तर आम्ही त्याचं लायसन्स जे आहे फक्त निलंबित करणार, रद्द करणार नाही। परत 3 महिन्यामध्ये जर तो मराठी नाही शिकू शकला, प्रवाशांशी मराठीमध्ये त्यांनी संवाद नाही साधला तर मात्र आम्हाला त्या ठिकाणी त्याचं लायसन्स रद्द करावं लागेल। फक्त नवी मुंबईच नाही, बऱ्याच काही ठिकाणच्या जाणीवपूर्वक अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांनी असे व्हिडिओ पाठवलेले आहेत आणि ते व्हिडिओ पाठवल्यानंतर हे 1 ते 2% लोक आहेत जे अशा पद्धतीचे व्हिडिओ दाखवून मराठीचा अपमान करतात किंवा मराठी संस्कृतीला कुठेतरी तुच्छ लेखण्याचा प्रयत्न करतात। ही कारवाई चालू झाल्यानंतर त्यांना कळेल की व्हिडिओ प्रकाशित करणं किती योग्य आणि अयोग्य याची माहिती